असं का करतोस? कूल डाऊन, शांत हो. मी आहे तुझ्यासोबत. मी तुला प्रॉमिस केलंय ना, जर्मनीहून परत येताना विमानाच्या पायऱ्या तू स्वतःच्या पायाने उतरशील. तुम्ही? आश्चर्य वाटलं ना? नाही, आनंद झालाय. अजून काय राहिलं? आलास? अरे काय हे, किती घाम. घाम येणार नाही तर काय, उन्हाळा किती आहे तुला माहिती आहे ना. मुंबईत किती उन्हाळा असतो. हा, एक तर मुंबईत उन्हाळा असतो, नाही तर पावसाळा असतो. हिवाळा असतो का? हिवाळा नसतोच. काय असतं? उन्हाळा असतो. त्यामुळे घाम येणार. समजलं तुला? बरं बरं ठीक आहे. बरं मला सांग, सुपारी आणल्यास का? हो आणल्यात, बाबांकडे दिल्यात. आणि हा, झेंडूची फुलं अजून हवी होती, ती जरा. ती पण आणली आहेत आणि तीही बाबांकडे दिलेली आहेत. अरे वा, गुड. आणि हा, खजूर आणायचे विसरला असशील ना? हे बघ, सगळं आणलंय आणि सगळं बाबांकडे दिलंय. समजलं? तू काही काळजी करू नकोस. तसं नाही रे, घरात इतकी सगळी माणसं आली आहेत ना, कोणाला काही कमी पडायला नको. हे बघ, कोणालाही काहीही कमी पडणार नाही. आणि पूजा आहे ना, ही आपल्यासाठी, तुझ्या माझ्यासाठी, आई बाबांसाठी, बिपिनसाठी. समजलं? आणि म्हणून ही माणसं आली आहेत. तेही खरंच आहे म्हणा. इतकी सगळी माणसं आपल्या घरात आली आहेत. बघ, आजची पूजा खूप छान होणार आहे. पूजा काय का छान होणारच आहे. आणि फक्त माणसं असून उपयोग नाही, ती माणसं चांगली आहेत आणि आपली आहेत, म्हणून ही पूजा जास्त छान होणार आहे. नाहीतर माणसं काय सगळीकडेच असतात. रस्त्यावर असतात, ट्रेनमध्ये असतात, गाडीत असतात, सगळीकडेच माणसं असतात. पण नुसती माणसं असून उपयोग नाही. ती आपली असली ना, स्वतःची, तर सुख आणि समाधान दोन्ही मिळतं. सौरभ, आपल्या आजूबाजूला इतकी सगळी माणसं असताना सुख समाधान शोधण्याची गरज आहे का? या सगळ्या माणसातून आपल्याला ते सुख समाधान मिळतच असतं. पण मला नेहमी एका गोष्टीचा प्रश्न पडतो की एखादी चांगली गोष्ट घडण्यासाठी एखादी वाईट गोष्ट घडावीच लागते का? सौरभ, या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला मिळालं ना, तर आजूबाजूला घडणाऱ्या सगळ्या अनुभवांची मजाच निघून जाईल रे. पण बिपिनकडे बघून खूप वाईट वाटतं. कसा होता वेडा आणि आता कसा झालाय तो. अरे, आता जसा आहे तसाच राहणार नाहीये तो कायमचा. बरा होणार आहे तो. पण मला कळतंय, आपल्याला त्याला असं बघायची सवय नाहीये ना, म्हणून असेल कदाचित. कसा होता ना तो, किती किती मस्ती करायचा नाही. ए, तुला आठवतं एकदा आपण. चला तर आता ही रोमांचकारी मॅच चालू होत आहे. चला. बिपिनने बॉल घेतलेला आहे आणि आता गौरांग आलेला आहे. गौरांगने मारलेला आहे. अरे, दोघांमध्ये चांगलीच लढत चालू आहे. बॉल कुठे जाते? गोल गोल गोल. कोण करणार आहे? कोण करणार?
गोल. आणि बिपिनला एकच गोल हवा आहे. बिपिन उसकी चार्जर्सने हा गोल मारला तर बिपिन जिंकणार आहे. बिपिन मार, बिपिन मार. अरे काय चाललंय तुमचं? घरात काय फुटबॉल खेळताय? भाभी जान और काही खेळणे मिला नाही म्हणून आम्ही इथेच खेळायला लागलो. ए सौरभ, सांगा ह्याला. तू थांब जरा. बाबा आले ना की बाबालाच नाव सांगणार आहे. नाही नाही अगं, सॉरी, कंटाळा आला होता म्हणून जरा असंच. आणि काही फुटलं पण नाही रे. आम्ही जस्ट खेळायला सुरुवात केली होती आणि तुम्ही आलात. हो अगदी फुटबॉल शपथ. नाही नाही, ते काय नाही. कुठे काय लागलं असतं तर? अगं लागलं असतं तर ना, पण लागलं आहे का? हे मग मिठू बोलते ना त्या बरोबर आहे, कळलं ना? तू उगाच वाद घालू नकोस तिच्याशी. तू ना बाबांना सांगितल्याशिवाय सुधारणार नाही, कळलं? अरे पण मिठू, तू ते कानातले रिपेअर करायला दिलेलेस ना, आणलेस का ग? नाही, पण तो असं का विचारतोयस अचानक? अगं मी जाणार आहे ना त्या एरियात, तर आणताना घेऊन येतो. तुला कशाला ग उगाचच त्रास? नको नको, काही गरज नाहीये. मी जाईन आणि घेऊन येईन. आणि मला समजतंय तुला ते कानातले का आठवत आहेत ते. अगं त्यात आता समजणं न समजण्यासारखं काय आहे? अच्छा अच्छा, काय रे? आज तुला सगळ्या गोष्टी कशा काय एकदम पटापट आठवत आहेत? हा, अरे असं काही नाही रे. मग कसं आहे रे? अरे कसं आहे ना ते की कधी कधी आठवतं थोडंफार, यु नो. बरं ठीक आहे. तर मग मी सगळं करतो ना बिट्टू, तू उगाचच त्रास घेऊ नकोस ग. फक्त ते फुटबॉलचं. फुटबॉल? कुठला फुटबॉल रे? कसला फुटबॉल? आज मॅच आहे का? वेडा, किती समजावण्याचा प्रयत्न करत होता ना. मोठा आहे तो, समजतं त्याला सगळं. पण काही काही बाबतीत तो अजूनही लहानच आहे. म्हणूनच तर सगळ्यांचा लाडका आहे ना तो. हो, होईल होईल ना तो बरा लवकर. होईल रे. जी माणसं चांगली असतात ना, त्यांचं सगळं चांगलंच होतं. काय झालं बाबा? तुम्ही मला बोलवलात? मी तुला का बोलवलं बरं? अरे हो, पूजेला तुझी आई आणि ताई येणार आहेत ना? हो, तसं तुम्ही निमंत्रण दिलंय ना, मग नक्कीच येणार. पण मला असं वाटतंय तुम्ही हा प्रश्न विचारण्यासाठी मला बोलवलेलं नाहीये. हां, म्हणजे बाकीची तयारी झाली आहे ना सगळी? हो बाबा, काळजी करू नका. मी बिपिन सोबत नीट प्लेनमध्ये जाईन. मग तर झालं. बरं, आता पुढचा खरा प्रश्न कोणता? अगं बाई, मी तुझी जनरल चौकशी करायला बोलवलंय तुला. बघ ग ही. काय झालं पण? काही नाही ग, उगाच परीक्षा घेते माझी. सुनंदा, असं उगीच काहीतरी बोलायची नाही. हा, सांग मला सुनंदा, काय झालं? काही नाही हो. सुनंदा, या घरात मला अहो जाओ ऐकून घ्यायची सवय नाही. हा, म्हणजे कानानं सवयच नाहीये. काही सवयी तू आत्तापासूनच लावून घे म्हणून म्हटलं. आत्तापासून म्हणजे? अरे दोघी हसताय का अशा? हे बघा, आता तुम्ही माझी परीक्षा घेऊ नका. मला काय म्हणायचंय ते तिला बरोबर कळेल. आणि बाबांना काय म्हणायचंय ते मला नक्की कळलंय. कशाबद्दल सांग? काही नाही हो, काही नाही ग. म्हणजे ते बाबांना. बोल बोल. बिपिन पूजेला बसणार आहे ना, त्याचंच बाबांना टेन्शन आलंय. मग तुला नाही आलं त्याचं टेन्शन? माझ्याकडे बघा. तुला असं वाटतंय मला टेन्शन आलंय? बाबा, तुमचा मुलगा ग्रेट आहे. ऐकताय ना? आणि दुसरी गोष्ट म्हणजे. सांग ना काय? हे देवाचं कार्य आहे ना, मग नक्कीच तो पूर्ण करून घेईल. आणि तसंही देवाला हौस असते ना आरती करून घेण्याची.
धन्य आहात दोघे, शोभून दिसता एकमेकांना. अरे आटपलं की नाही तुमचं? बिपिन, अरे किती वेळ खोलीत बसून राहणार आहेस? ती सुनंदा बघ बाहेर चिवचिवाट करत सगळ्यांशी बोलते कशी. पण त्याला तेच नकोसं वाटतंय. कमालच आहे बिपिन तुझी. अरे आजचा दिवस साजरा करायचा. विपिन, हे बघ समजून घे, आई करेक्ट बोलतीये. हे बघ, आजचा दिवस साजरा करायचाच होता आणि म्हणूनच आपण इथपर्यंत येऊन पोचलोय. इतकं इझी घेण्यासारखं ते माझ्यासाठी नाहीये. बिपिन, अरे याहून कितीतरी भयंकर प्रसंगातून दिव्यातून माणसांना जावं लागतं. तू तर किती भाग्यवान आहेस. अरे तुझी माणसं तुझ्या भोवती कोंडाळ करून उभी आहेत. पण त्यात नंदिता नाहीये. विपिन, हे बघ, नंदिता नसणार हे आधीच ठरलेलं होतं रे. फक्त आपल्याला ते माहिती नव्हतं एवढंच. नाही पप्पा, तुला ते माहिती होतं, मीच ऐकलं नाही. हे बघ, व्हॉट एव्हर इट मे बी, तुला ही गोष्ट मान्य असल्याने माझी जीत होते असं होत नाही ना. हे बघ, नशिबाने तुझ्यावर टाकलेलं हे संकट तू उलटून टाकलंस तरच आपल्या सगळ्यांची जीत आहे. आणि त्यासाठी तू काही एकटा नाहीस. सुनंदा आहे ना तुझ्यासोबत. म्हणजे काही नाही. खरं सांग, तुला सुनंदा पसंत नाही आहे का? आई, तू ना अगदी त्या मामासारखे नको त्या वेळेला नको ते प्रश्न विचारतेस. हे बघ, सुनंदा योग्य आहे की नाही हा निर्णय घेण्याची ही वेळ नाहीच आहे अगं. उलट योग्य तो निर्णय घ्यावा की नाही हा प्रश्न आहे आत्ता त्यासमोर. हे बघ बिपिन, माझा ऐकशील तर आत्ताच हो म्हणून निर्णय घेऊन टाक. अरे कशी गुणाची आहे पोर. जरा दिसली ना तरी बरं वाटतं बघ जीवाला. आई, तू गप्प बस. मी बोलते ते बरोबरच बोलते. बघ बाहेर जाऊन बघ पोर कशी वावरते ती. अरे स्वतःच्या घरात वावरावं ना तशी निवांत हक्कानं वावरते. विपिन, खरंच बाहेर चल. कसं एकदा पूजेला बसलास ना की सगळ्यांशी भेटणं वगैरे होणार नाही. मी लगेच जात नाही आहे जर्मनीला, अजून 1 वीक आहे. हो, पण आज सगळे तुला भेटायला आलेत ना. हे बघ, आपण एकदा जर्मनीला गेलो आणि परत आलो की सगळे तुला भेटतीलच. पण आत्ता तुला ते भेटले तर तुझ्यात झालेली सुधारणा बघून आणि तू स्वतःच्या पायावर उभा आहेस हे बघून त्यांचा आनंद 10 पटीने वाढेल. म्हणून सांगतोय, चल बाहेर चल आधी. चला लवकर या. हा चल जाऊया. दॅट्स लाईक. नकळत तुझं येईल प्रत्यंतर. घे ना. घे ना चहा. अभि, काय करतोयस तू? खूप कामं पडली आहेत मला. जाऊ देत. करशील ग कामं. बस आधी इथे. अभि, अरे आता काही बोलशील की फक्त पाहतच बसशील? चारू, गेले कित्येक महिने एक अशी कमतरता जाणवत होती. हातातून काहीतरी सुटून चाललंय असं वाटत होतं. खूप असं चुकल्यासारखं वाटत होतं, पण नेमकं काय चुकतंय हेच कळत नव्हतं. मग आता तरी कळलंय का काय होतं ते? हो, तुझ्या चेहऱ्यावरचं हे सुंदर हास्य. चारू, न मिळणाऱ्या सुखाच्या मागे लागून आपल्याकडे आहे ते सुख गमावून बसलो होतो ग मी. म्हणजे काय म्हणायचंय तुला? माझ्याकडे असलेलं सुख म्हणजे तू, आणि
न मिळणारं सुख म्हणजे आपल्याला कधीही न होणारं बाळ. चारू, कधी कधी माणूस दुसऱ्यांचं ऐकून उगाचच काहीतरी समजुती करून घेत असतो, चुकीच्या समजुती. आणि मग आधीच चुकीच्या वळणावर गेलेला तो माणूस चुकीचा रस्ता दाखवला गेल्यामुळे आपल्या ध्येयापासून दूर दूर जात राहतो. परिस्थिती आपल्या हाताबाहेर जाते हे त्याला कळत असतं, पण तो काहीही करू शकत नसतो. तो त्याच रस्त्यावरून खोल खोल पुढे गर्तेत जात राहतो. आणि मग एखाद्या वळणावर देवाच्या कृपेने त्याला आपलं माणूस भेटतं. मग हे जुनच असलेलं ते आपलं माणूस त्याला नव्यानं रस्ता शोधण्यासाठी उमेद देऊन जातं. चारू, माझ्या बाबतीतही हे असंच होत गेलंय. योग्य वेळी योग्य रस्ता दाखवण्यासाठी तू जर का परत आली नसतीस ना, तर माझ्या आयुष्याचा मार्ग कायम चुकत गेला असता. अवी, आपली माणसं यासाठीच तर असतात ना, एकमेकांना सांभाळण्यासाठी, वाईट परिस्थितीत खंबीरपणे एकमेकांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी. यालाच संसार म्हणतात ना. आणि आता राहिला प्रश्न आपल्या बाळाचा, तर अवी, बिपिनच्या रूपाने आपल्याला नवीन बाळच मिळालंय ना. अवी, त्याची काळजी घेत असताना, त्याचं औषध पाणी खाणपिण करत असताना मला सतत असं वाटत होतं, मी हे सगळं आपल्या बाळासाठीच करते. चारू, चहा गरम करून आणते, थंड झालाय. आता बघ ना, हे चहाचंच बघ ना. तुला माझ्या मनात कुठल्या वेळेला काय येतं हे नेमकं कसं काय ग कळतं? म्हणजे आत्ताच बघ ना, मला चहा प्यायची इच्छा झाली होती, तसा विचार माझ्या मनात आला आणि तू चहा घेऊन आलीस. लग्न झाल्यापासून मी पाहतोय, मला ज्या गोष्टीची इच्छा होते ती तू माझ्यासमोर हजर करतेस. हा, त्या बाप्पाकडून तू काही टेलिपॅथी वगैरे शिकलेली नाहीस ना? हा, असं म्हणत असशील ना, तर हो, येते मला अशी एक विद्या. हा, पण बाप्पाकडून नाही शिकल्या, आणि त्याला टेलिपॅथी असंही नाही म्हणत. मग लग्न. अवी, अरे बायको आहे मी तुझी. तुझ्या मनातल्या इच्छा मला नाही कळणार तर कुणाला कळणार? मन जुळली आहेत आपली एकमेकांशी, आणि माझ्या इच्छा तू पूर्ण करतोसच ना. मी? हो, तू. बिपिनचा ऍक्सिडेंट झाला, असं वाटत होतं तू एखादा तरी फोन मला करावास. मला तुझ्या आधाराची खूप गरज होती अवी त्यावेळेस, आणि तुझा फोन आला. ज्यावेळी मी इथे राहायला आले त्यावेळी मी खूप फोनची वाट पाहायची तुझ्या. असं वाटायचं एखादा तरी कॉल तू मला करावास. आणि अशा एका संध्याकाळी तू केलास. अच्छा, म्हणजे तुला माझी आठवण येत होती तर? हा, म्हणजे ते कवितेमध्ये म्हणतात ना, एखाद्या संध्याकाळी माझ्या आठवणीने तू व्याकुळ होत होतीस तर. हा, कुठे इथे आहे का कापूर? नाहीये, कापूर नाही राहिला. कापूर अगं मिठू, चारू, आवी, विपुल, जरा थांबा. असं एकदम घोळका करून त्याच्याशी बोलू नका रे, गोंधळून जाईल तो. नाही, मला माहिती आहे हे सगळे मला भेटायला जमलेत. मी बोलेन, पण त्याआधी मला थोडंसं बोलायचं आहे. म्हणजे विनंती करायची आहे. आता थोड्याच वेळात
गुरुजी येतील, पूजेला सुरुवात होईल. बिपिन व्हीलचेअरवर बसूनच पूजा करणार आहे. म्हणजे गुरुजींनी तशी परवानगी दिली आहे त्याला. मामा, कसली विनंती करणार होतास तू? सांगतो. पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवला जाईल, त्याच्या आधी आरती होईल, मग सगळ्यांना प्रसादही मिळेल. पण माझी अशी इच्छा आहे की या सगळ्या आधी आपण परमेश्वराजवळ प्रार्थना करूया, त्याला विनंती करूया. परमेश्वरा, सुनंदाच्या प्रयत्नांना, बिपिनच्या जिद्दीला आणि सुधाच्या ममतेला यश दे. बाप्पाच्या, मंदारच्या, विपुलच्या मैत्रीला यश दे. आणि आमच्या मिठू सौरभच्या, बिपिनवरच्या मायेलाही यश दे. माझ्या पत्नीच्या, चारूच्या मायेला यश दे परमेश्वरा. माझा बाळ खरंच स्वतःच्या पायाने चालत हसत बोलत घरी परतू दे. बाळकृष्णा, तुझ्या श्रद्धेचं आलेलं प्रत्यंतर आम्ही आनंदाने गाऊ, सांगू. तथास्तु.